जय जय रघुवीर समर्थ। आंतरराष्ट्रीय योग दिन 20 आणि 21 जूनचा 2026चा वृत्तांत। दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही आमचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा खास कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची रूपरेखा अशी होती: 20ला सकाळी 11 ते 12 रत्नप्रभाताईंनी वर्ग घेतला. 21ला 3 ते 5 प्रगती आचरेकर यांनी वर्ग घेतला. गेल्या वर्षापर्यंत आम्ही गायत्रीच्या उपासना मुद्रा जप करून घेत होतो. यावर्षी त्यात थोडा बदल करून बाईंना गायत्री कवचातील न्यास ध्यानासहित त्यावर विवरण केले. प्रार्थनेने वर्ग पूर्ण झाला. त्याआधी दिनांक 19 मे ते 18 जून पर्यंत गटप्रमुख आणि त्यांच्या व्यतिरिक्त 3 जणींनी प्रकल्पाचा एक भाग म्हणून अंबिका कुटीर त्रैमासिक उपक्रमाप्रमाणे मंगळवार, गुरुवार आणि शनिवार वर्ग घेतले. प्रत्येकीने स्वतःचे मूल्यमापन करून 10 पैकी गुण देणे अपेक्षित होते. मार्क देताना बहुतेकांचा मार्क कमी देण्याकडे कल दिसला. तसेच शिकवताना काय चुका झाल्यात तेही सांगायचे होते. रत्नप्रभाताईंनी भाग पूर्ण झाल्यावर त्यांच्यातील चुका दुरुस्त केल्या. ज्यांच्या मूलभूत चुका झाल्या त्यांना मात्र तत्काळ थांबवून दुरुस्ती केली. बहुतेक जणींनी आपले लक्ष साधकांकडे असण्याऐवजी स्वतःकडे असल्याचे कबूल केले. आता 21 जूनच्या कार्यक्रमाविषयी बोलते. दिनांक 21 जून 2026 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी अंबिका कुटीर पार्ला शाखेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती प्रगती आचरेकर यांनी दुपारी 3 ते 5 या वेळेत प्रोटोकॉलनुसार योगासने घेतली. वर्गाला 25 जणी उपस्थित होत्या. त्यापैकी साधारण नियमित येणाऱ्यांपैकी 18 जणी, 7-8 इतर हजर होत्या. रोजच्या प्रार्थनेनंतर रत्नप्रभाताईंनी प्रगती आचरेकरांची ओळख करून दिली. त्यांच्या समाजकार्याविषयीची माहिती ऐकून आमचा त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. सुरुवातीला योग दिनाची संघशक्तीची प्रार्थना म्हणून त्यांनी मान, खांदे, हात, बोटे, कंबर, गुडघे, पावले यांचे वॉर्मअप घेतले. त्यानंतर अतिशय सूत्रबद्धपणे प्रत्येक आसनाचा फायदा सांगत श्वासाबरोबर प्रथम उभ्याने, नंतर बसून, पोटावर आणि पाठीवर झोपून आसने घेतली. शवासन झाले. प्राणायामात कपालभाती, नाडी शोधन, शीतली, भ्रामरी घेतले. ओंकार ध्यानाने वर्ग संपन्न झाला. आता प्रगतीताईंचे वैशिष्ट्य. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लॅपटॉपवर वर्ग घेतल्याने त्यांना सर्वजणी एकाच वेळेस दिसत होत्या. त्याचा त्यांनी लाभ घेत व्यायाम करताना प्रत्येकीचे नाव घेत प्रतिक्रिया व्यक्त करीत होत्या. कधी चूक सुधारून तर कधी कौतुक करून. त्यांच्या सूचना स्पष्ट होत्या, त्यामुळे गोंधळ होत नव्हता. त्यांनी आम्हासाठी वेळ दिल्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.